निराळी व्हावी. आपल्याला डॉक्टर काका जगत परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला हे सांगतात की परीक्षण कसं करावं आणि परीक्षण केल्यानंतर ऐसेनी नित्यपदी बसणे तरी सद्गुरु ते शरण जाणे. ह्या नित्यपदाला जर बसायचं असेल तर श्री गुरूंना शरण आम्हाला जावं लागेल, शरणागती घ्यावी लागेल. तयासी धरावे, तयासी जाणावे, तयासी सेवावे, तयांचे सर्व ऐकावे. आणि असं श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांचं सगळं ऐकायचं, तेच तेवढंच आणि तसंच आम्ही करायला हवं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आम्ही करू त्यावेळेला लक्षात येईल की गुरूंच्या श्रीगुरूंशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. कर्मठ पुरुषाला ब्रह्मविद्या कधीही संभवत नाही. म्हणून शिष्याने गुरूंना अक्षर स्वरूपाविषयी, सत्य असणाऱ्या पुरुषाविषयी प्रार्थना करावी. गुरु श्रीगुरु शिष्याच्या दृष्टीने शिष्याचं कर्तव्य आहे हे. आणि आता श्रीगुरूंनी मात्र श्रीगुरूंचं काय कर्तव्य आहे तर हेही श्रुती आम्हाला सांगते आहे की श्रीगुरूंनी अशा शरण आलेल्या शिष्याला जो प्रशांत चित्त आहे, म्हणजे अत्यंत शांत झालेला आहे, त्यानंतर शमनविताय आहे, म्हणजे ज्यांनी आपला शमानी इंद्रिय दमन आणि मनोनिग्रह पण केलेला आहे शमदमानी, अशा शिष्याला श्री गुरूंनी हे अक्षर स्वरूपाचं पूर्ण ज्ञान द्यायला हवं. आणि म्हणून ज्या विद्येच्या साहाय्याने यत् तत् अदृश्यम अग्राह्यम असा जो अक्षर पुरुष जाणता येईल, हा अक्षर पुरुष म्हणजे कोण आहे? पूर्णात इति पुरुष, हा जो पूर्ण स्वरूप आहे त्याला पुरुष म्हणतात. आणि ह्याचं ज्ञान श्री गुरूंनी आपल्या शिष्यासमोर उघड करायचं आहे. आणि म्हणून अक्षर शब्दाचे 3 अर्थ भाष्यकार आपल्याला सांगतात आहे की अक्षरात म्हणजे जो नाशरहित आहे, कारण तो अज आहे म्हणून. अक्षतत्वात त्याची क्षती होत नाही, कारण तो निरवय आहे म्हणून. आणि अक्षयत्वात म्हणजे क्षय होत नाही, कारण तो निरुपाधिक आहे म्हणून. अशा अक्षर पुरुषाचं ज्ञान जे स्वयंसिद्ध चैतन्य आहे ते कधीही उदय पावत नाही, अस्त पावत नाही. अशी ही ब्रह्मविद्या आचार्यांनी आपल्या शिष्याला यथावत, म्हणजे ते जसे शिकले त्याच पद्धतीने त्याच परंपरेप्रमाणे प्रदान करावे. आणि शास्त्राचे अध्यापन शिष्याकडून करून घ्यावे. त्यासाठी अध्यारोप अपवाद न्यायानं गुरु शिष्य उपदेशित, म्हणजे अध्यारोप आणि अपवाद ह्या न्यायाने श्री गुरूंनी शिष्याला उपदेश करायचा आहे. आणि अन्वय व्यतिरेकाभ्याम गुरु शिष्य उपदेशिती, म्हणजे अन्वय आणि व्यतिरेकाच्या माध्यमातून श्री गुरूंनी शिष्याला हे ज्ञान प्रदान करायचं आहे. म्हणजे प्रस्थानत्रयीच्या माध्यमातून हे ज्ञान श्री गुरूंनी शिष्याला प्रदान करायचं आहे असं सांगून, आता स्वतः श्री गुरु शिष्याला कशा पद्धतीने हे ज्ञान देतात, कोणत्या पद्धतीने हे ज्ञान देतात, कोणते दृष्टांत सांगतात, त्याचप्रमाणे युक्ती आणि अनुभूती, श्रुती आणि स्मृती या सगळ्यांच्या माध्यमातून हे ज्ञान श्री गुरु शिष्याला कशा पद्धतीने देतात, म्हणजे मला माझे श्री गुरु हे ज्ञान आता कशा पद्धतीने देणार आहेत, ह्या संदर्भाचा पुरेसा उलगडा पुढच्या याच्यामध्ये द्वितीय मुंडकामध्ये श्रुती आता करते आहे आणि ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करते आहे. त्यानंतर द्वितीय मुंडक प्रथम खंड अधिकारी वाणीतून आपण श्रवण करू. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण फलाधरुष्टा, पूर्णेन्दु दरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सद्गुरुनाथ महाराज की जय. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां, वंदे गुरु परंपरां, वंदे गुरु परंपरां. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ, तेथे वाटती प्रमाणांचे जळ. आपणा सारिखे सकळ, करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना शिरसाष्टांग वंदन करतो. आपल्या उपनिषदाचं नियमाने पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांच्या चरणी वंदन करतो. आपण सगळे श्रोतृ वृंद, आपण सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. प्रथम मुंडकानी अविद्येचं सविस्तर वर्णन, अपराविद्येचं सविस्तर वर्णन आपल्या समोर केलं. अविद्यायामनंतरे वर्तमानः स्वयं धीरः पंडितं मन्यमानः, जगन्यमानः पर्यंती मूढः, अंधे नैव नियमाना यथांधाः. एक आंधळा दुसरा आंधळ्याला ज्याप्रमाणे मार्ग दाखवतो आणि खड्ड्यात नेतो, तसा श्रोत्रिय नसलेला, ब्रह्मनिष्ठ नसलेला, पण दुसऱ्याला परमार्थ शिकवणारा जो व्यक्ती असतो, तो असा खड्ड्यात नेल्याशिवाय सोडवत नाही. आणि हे लोक स्वतःला आम्ही कृतार्थ झालो असं म्हणत असतात. अविद्यायाम बहुधा वर्तमानः वयम कृतार्थः इत्यभिमन्यती बालाः. आणि आम्ही जे करतो ते सगळं योग्यच आहे. दुष्टी कष्टी झाले तरीही कर्मफळ भोगण्यामध्ये ज्यांना स्वारस्य असतं, अशा पद्धतीचे जे लोक, त्याबद्दल सावध राहायला सांगितलंय. प्रथम मुंडकाबद्दल बोलतोय. आणि कसं सावध राहायचं
परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद मायान नास्त्य कृता कृतेन तद विज्ञानार्थ स गुरुमेवा विगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. नुसतं सावध राहायचं नाही, परीक्षा करायची. नुसती परीक्षा करून थांबायचं नाही, तर सद्गुरूंपाशी जाऊन स्वतःच्या अहमची काय करायची आहे त्या ठिकाणी जाळून टाकायचं आहे. स्वतःच्या अहमला भस्मसात करायचं आहे. स्वतःच्या अहमची शेकी निस्तराभूत करायची आहे. आणि अशा पद्धतीने तो पुरुष काय आहे हे विचारून घ्यायचं आहे. असा प्रथम मुंडकातला प्रथम आणि द्वितीय खंडाचं सार या ठिकाणी मी आपल्या समोर 1-2 मिनिटांमध्ये मांडलं. आज आपण द्वितीय मुंडकाचा प्रारंभ करतोय. द्वितीय मुंडक फार सुंदर आहे आणि या सुंदर मुंडकामध्ये आश्चर्य वाटेल की इतक्या सुंदर श्रुती आहेत. प्रणव धनु शरोरात्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वेद्यव्यम शरवंतन मयो भवेत. ही सुंदर श्रुती याच्यामध्ये आहे. आपल्याला कठोपनिषदाची आठवण सुद्धा येईल अशा वेळेला. अर्थात मनापासून केलं असेल तर आठवण येते, नाही तर मग आठवणच राहत नाही, असंही होतं. या पद्धतीने आपल्याला इतकी चांगली कृती या ठिकाणी पाहायला मिळते. अजून भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. ही पण अप्रतिम श्रुती सगळ्या लोकांमध्ये आहे. ती प्रसिद्ध असलेली श्रुती या ठिकाणी आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. फार सुंदर श्रुती आहे ही सुद्धा. मला आठवतं स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती चिन्मय मिशन हे ही श्रुती म्हणत असताना अतिशय आनंदाने डोलत असत. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. आणि एकदा हा अनुभव आला की ब्रह्म वेदमृतम पुरस्तत्तात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणत तोत्तरेण अधश्चोर्ध्वम च प्रसृतम ब्रह्मै वेदम विश्वमिदम वरिष्ठम. हाय परिपूर्णता आहे. द्वितीय मुंडकाच्या प्रथम खंडाची परिपूर्णता या ठिकाणी आहे. असा द्वितीय मुंडक आता आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतो आहे. तेवढा महत्वाचा आहे बघा तुम्ही. अख्खं उपनिषदच महत्वाचं आहे, पण त्यातल्या कुठल्या खंडामध्ये आणि कुठल्या मुंडकामध्ये काय महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि जर तसं लक्षात आलं तर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला उपनिषदाचं आकलन होतं. आणि म्हणून जाणण्यासारख्या 2 विद्या, एकाला अपरा म्हणतात, एकाला परा म्हणतात. अपरा विद्या प्रथम मुंडकामध्ये 2 खंडात सांगून झाली आहे. यज्ञ यागादी साधने, इष्ट आणि पूतकर्म यांचे मिळणारे जे फळ आहेत ते अनित्य फळ आहेत. आणि ह्या अनित्य फळामधून कर्मठ जो असतो त्याला ते अनित्य फळ सत्य वाटत असतात. दृश्य सृष्टीची परीक्षा करण्याची क्षमता नसते. शाश्वत अशाश्वत याचा विचार त्याला करता येत नाही. अशाला श्री गुरूंकडे जायला सुचवले आहे. मागे कोळ्याचा दृष्टांत दिला आहे आणि अपरा विद्या कशी खोटी आहे हे समजावून सांगितलं आहे. या वेळेला दृष्टांत बदलला आहे, पण अपरा विद्येतून
विविधतेने, अनेकत्वाने भासणारे जे ब्रह्म आहे ते कसं सत्य आहे हे समजावून सांगतात आहे. आणि म्हणून आतापर्यंत अपराविद्या सांगण्यात आली, आता पराविद्या या ठिकाणी सांगायला प्रारंभ करतात आहे. शांकर भाष्यामध्ये जो सार आला आहे, द्वितीय मुंडुकाचा संबंध जो जोडलेला आहे, तो संबंध कसा आहे सांगतो. येथवरी अपरेता पसारा, जियेने गती होय संसारा, ती दाविली असारा निश्चितपणे, आता अक्षय पुरुषा जाणणे, दृश्य आघवे कळे जेणे, ते शौनकाचे विचारणे अंगिरा होते. कश्चिन्नु भगवो विज्ञातम सर्वमिदम विज्ञातम भवतीति असा प्रश्न विचारला होता शौनकाने. आणि अक्षय पुरुषाबद्दल माहिती विचारली होती की एक जाणलं असता सगळं जाणल्या जाईल असं काय आहे. आणि त्याचं मराठीत काकांनी ओवीबद्ध केलाय, आता अक्षर पुरुषा जाणणे, दृश्य आघवे कळे जेणे. असा कोणता अक्षर पुरुष आहे की ज्याच्यामुळे सगळं सगळं दृश्य कळेल, जे शौनकाचे विचारणे अंगिरा होते. एक जाणलं असता सर्व जाणल्यासारखं काय, आणि ते जाणणं काय आहे त्या पुरुषाबद्दल मला सांगा, याचं उत्तर आता द्वितीय खंडामध्ये प्रारंभ होत आहे. अंगिरा मुनी शौनकाला उत्तर देतात आहे, आणि या उत्तराची आपल्याला अत्यंत गरज आहे. काय म्हणतात आहे, येथवरी अपरेचा पसारा. इथपर्यंत जे सांगितलं हा सगळा अपरेचा पसारा आहे, सगळा जो संसार आहे, आणि या संसाराची जी गती आहे ना, हा सगळा अपरेचाच पसारा आहे. म्हणजे संपूर्ण संसार आणि संसारातलं कार्य हे सगळं अपरेचा पसारा आहे. आता नुसतं संसाराचं कार्यच अपरेचा पसारा आहे का? नाही, संसाराचं स्वरूपच अपरेचा पसारा आहे. कसा होता संसार? तुम्ही म्हणाल आमचा नित्याचा अनुभव आहे. नित्याचा अनुभव आहे तरी ज्यात रुची घ्यावीशी वाटते तो संसार कसा आहे हो? अनेक अनर्थांचं संकुल आहे. संकुल शब्द सध्या अपार्टमेंटला म्हणतात. अनर्थांचं संकुल, दुःख आणि यातनाचं आगार संपूर्ण संसाराचं सार आहे. आणि ते म्हणतात की ह्या संसाराचं सार दुःख आहे, या संसाराचं सार अनर्थ आहे, या संसाराचं सार या पीडा आहेत, वेदना आहेत. मग या संसारामध्ये रममाण का व्हावं? या संसाराला निर्माण करणाऱ्या पुरुषामध्ये मी का रममाण होऊ नये? प्रश्न विचारला होता. द्वे विद्ये वेदितव्ये, पराच अपराच. परा आणि अपरेमध्ये आता आम्हाला तुम्ही परा सांगा म्हटल्यानंतर अंगिरा मुनींनी अपरा सांगितली, आणि अपरा नीट समजावून सांगितल्यानंतर आता परेबद्दल बोलायला प्रारंभ आहे. म्हणून द्वितीय मुंडकात पराविद्येचं कथन आहे. लक्षात घ्या की काय क्रीम आहे आता याच्यामध्ये. मग आता ही जी पराविद्या सांगून झाली आहे, सांगणं प्रारंभ होत आहे, त्या पराविद्येबद्दल ते म्हणतात, त्यांची पाठ राहून गेला आपला रामकृष्ण हरी. भगवंताचं नाम घेतो आणि प्रारंभ करतो की ते म्हणतात तदेतत् सत्यम. आपला मंत्र प्रारंभ व्हायचा आहे, आणि मंत्र प्रारंभ होण्यापूर्वी शांतीपाठ म्हणायला हरकत नाहीये. अनायसे मंत्र प्रारंभ व्हायचाच आहे, तो तेवढा घेऊन घेऊया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्तुष्टुवान् सस्तनुभिर्
व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांती. पराविद्येचा प्रारंभ करताना शांतीपाठ झाला आहे. आता पहिला मंत्र आपण द्वितीय मुंडकातला म्हणतोय. तदेतत् सत्यम यथा सुदीप्ता ताव का द्विस्पुल्लिंगाः सहस्रशाः प्रभवन्ते स्वरूपाः तथाक्षराद्विविधाः सौम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैव पियन्ति. हे वत्सा, ज्याप्रमाणे धडधडत्या अग्नीतून अग्नीच्या रूपाच्याच असणाऱ्या हजारो थिंग्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अविनाशी परमेश्वरापासून अनेक प्रकारचे पदार्थ उत्पन्न होऊन त्याच्याच ठिकाणी लीन होतात. विषय सुरू झालाय, जग कसं उत्पन्न होतं. तुम्हाला माहिती असेल तर कोळ्याचा दृष्टांत देऊन अपराविद्येतून जगाची निर्मिती झालेली आहे हे सांगितलंय. अपराविद्येतूनच जगाची निर्मिती झाली हे जरी सत्य असलं तरी त्यातनं परा म्हणजे ब्रह्मतत्व कसं आहे हे आता द्वितीय मुंडकात सांगतात आहे. म्हणून अग्नी आणि थिणग्या याचं उदाहरण दिलंय. आतापर्यंत कोळी आणि जाळं याचं उदाहरण देऊन अपराविद्या सांगितली होती. आता पराविद्या सांगत असताना ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करायचं आहे म्हणून अग्नी आणि थिणगी याचं उदाहरण दिलं आहे. तत्पूर्वी सांगतात असत्यची विद्या अपरा, तिथे कर्मफलाचा किनारा. ही अपरा विद्या आहे ना, ही कर्मफलच देते. त्याला किनारा करा, त्याला बाजूला टाका. आणि सापेक्ष असे ती असारा अविद्येने, ती कायम असार आहे आणि अविद्याग्रस्त आहे. म्हणून अपराविद्येच्या मागे लागू नका. पराविद्या ही सत्य, तिसी परमार्थ सत्स्वरूपत्व, त्या सत्याची निरपेक्षित्व यथार्थपणे. मग शौनकाने प्रश्न विचारला आहे अंगिरांना की अक्षर ब्रह्म जे ऐसे अति गुप्तपणाने असे तेची जाणावे कैसे श्रुती सांगे. आता अंगिरा ऋषी सांगतात की उपनिषद कसं सांगताय की ते पुरुष म्हणजे अक्षर ब्रह्म कसं जाणायचं. या संबंधात या ठिकाणी शब्द आलेला आहे सत्य. सत्य शब्द कुठे आला आहे? पहिल्या मंत्रात तदेतत् सत्यम, तद एतत् सत्यम, 3 शब्दांची फोड या ठिकाणी केली आहे. तद एतत् आणि सत्यम. आणि ह्याचा स्पष्टीकरण आता देणं चालू करतात. तुम्हाला माहिती असेल तर 11वा जो मंत्र आहे प्रथम मुंडकातला द्वितीय खंडातला 11वा मंत्र. लक्षात नसेल तर मंत्र या ठिकाणी मी म्हणून दाखवतो. 2 दिवसाची आपलं बरीच गॅप झाली आहे मध्ये. तपश्रद्धेये युपवसंत्यन रण्ये शांता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण जे विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो यव्ययात्मा. या मंत्रामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की ते जे सत्य आहे ते कशाला सत्य म्हणतात. याच्या आधी आपण पाहून घेतलेलं आहे. काय पाहिलंय की ज्ञान शब्दाचा अर्थ या ठिकाणी उपासना असा घेतलेला आहे. श्रद्धा शब्दाचा अर्थ या ठिकाणी हिरण्यगर्भ असा घेतलेला आहे. अपराविद्या असा अर्थ घेते असं जर तुम्ही म्हणाल तर ते बरोबर नाही. अपराविद्याग्रस्त माणूस काय करतो? खलाशीने अर्थ आपल्या मनासारखे काढतो.
आणि मग मनासारखे निघालेले जे अर्थ असतात ते अर्थ हे अशा प्रकारचं विश्लेषण करतात आणि फलासक्तीकडे घेऊन जातात. आणि म्हणून मग ते उपासनेला सत्य मानतात. त्याबरोबर हिरण्यगर्भाला सर्वस्व मानतात, उपासनेला ज्ञान मानतात, हिरण्यगर्भाला सर्वस्व मानतात आणि फल हे प्राप्त झालं की जीवनाची इतिश्री झाली असं समजतात. म्हणून हा फलासक्त माणूस या ठिकाणी जे कार्य आहे त्यातून मिळणारं जे फळ आहे त्याला सत्य मानणारा असतो. आणि ही सत्याची व्याख्या नाही हे द्वितीय मुंडक सांगायला प्रारंभ करत आहे. मग आता सांगण्याची पद्धत कशी असते गुरूंची, मागच्या वेळेला आपण ते कन्फर्म करून घेतलेलं आहे. त्यावेळेला आपण ते शिकून घेतलंय की सांगण्याची पद्धत कशी असते गुरूंची, आणि त्याच पद्धतीने गुरु सांगत असतात. अध्यारोप अपवादा न्यायेन गुरु शिष्यम उपदेशती, अन्वय व्यतिरेकाभ्याम गुरु शिष्यम उपदेशती. गुरु नेहमी अध्यारोप आणि अपवाद या न्यायाने सांगतात, नाहीतर अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीने सांगतात. आता इथे सत्य शब्द सांगत असताना अध्यारोप अपवाद या न्यायाने या ठिकाणी उपदेश करण्याचा प्रारंभ केलेला आहे. आणि आपल्याला तेवढं लक्षात आलं पाहिजे की कोणत्या पद्धतीने गुरु ते सांगून राहिलेले आहेत. अध्यारोप अपवाद न्यायाने सांगतात आहे की दुसऱ्या पद्धतीने सांगतात आहे. अध्यारोप अपवादाभ्याम कोणत्या पद्धतीने सांगतात आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की अन्वय व्यतिरेकातून सांगतात आहे, या ठिकाणी अध्यारोप अपवादातून सांगतात आहे आणि मग पुढे व्यतिरेक आणि अन्वय या दिशेने ते समोर जातात आहे. लक्षात घ्या. एतत् तत् एतत् सत्यम हे वाक्य आहे. कोणाचं अनम्यूट होतं म्हणून मी म्यूट केलं पहिल्यांदा. तद एतत् सत्यम, हेच ते सत्य आहे, तेच हे सत्य आहे, तेच हे सत्य आहे. तद एतत् सत्यम, तेच हे सत्य आहे. आता याचा अपराविद्येमध्ये कसा वापर केला जातो? हाच तो घट आहे. काय वाक्य आहे? हाच तो घट आहे. म्हणजे हाच तो घट आहे. तद एतत् सत्यम. आता हाच म्हणायचं, तोही म्हणायचं आणि सत्यही म्हणायचं. याचा अर्थ दृष्टीला घट दिसला आहे, घट नावाची वस्तू आहे, बघणारा मी आहे आणि बघणाऱ्याला जे दिसलं त्याला तो सत्य मानतो आहे, असा याचा अर्थ झाला. सत्याचं स्पष्टीकरण सुरू झालं बरं का. हा, सत्याचं स्पष्टीकरण हे इतकं त्रिकालेपी तिष्ठती इति सत एवढ्या वाक्याने सांगून होत नाही. पण इथे इतकं स्पष्टीकरण केलेलं आहे सत्याचं की सत्य नेमकं कशाला म्हणतात हे आपल्याला समजायला लागेल. तेच हे सत्य आहे असा शब्द ज्या वेळेला वापरला जातो त्यावेळेला दोन वस्तू सत्य होतात. एक बघणाराही सत्य होतो आणि जे बघितले जातं तेही सत्य होतं. हेच ते सत्य आहे. म्हणजे बघणाराही सत्य झाला, बघितलेली वस्तू सत्य झाली आणि जे दर्शन आहे तेही सत्य झालं. याला अपराविद्येचा विषय असं म्हणतात. म्हणून मग त्यापासून मिळणाऱ्या कर्मफळालाही ते सत्य मानतात किंवा कर्म उपासना समुच्चयालाही सत्य मानतात. खूप जण जेव्हा कर्म करतात तेव्हा म्हणतात मी चांगलं चांगलं वागलो आहे, मला चांगलंच फळ मिळेल, मला मोक्षच मिळेल. पण चांगलं वागण्याने मोक्ष नाही मिळत. मी नियमाने उपासना केलेली आहे, व्रत वैकल्य केलेले आहेत, मला मोक्ष मिळेल,
त्यांनी मोक्ष नाही मिळत, त्यांनी चित्ताची शुद्धी होते, चित्ताची शांती होते. वेदविहित निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी, वेदविहित निष्काम उपासनेने चित्ताची शांती, तेही वेदविहित निष्काम असेल तर. क्रोधात ज्ञाननाशनम, क्रोधी माणसाच्या ज्ञानाचा नाश होतो. कामात कर्मनाशनम, कामी माणसाच्या कर्माचा नाश होतो. लोभात भक्तिनाशनम, लोभामध्ये भक्तीचा नाश होतो. म्हणून कर्मफळ जो प्राप्त करण्याच्या मागे लागला त्याचा नाश झाला म्हणून समजा. आणि नाश शब्दाचा अर्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयन, असा त्याचा नाश होत असतो. फळ सत्य वाटतं आणि मग ऐहिक आणि पारलौकिक भोगामध्ये तो रममाण होतो. चार्वाकाचा सिद्धांत यावर जीवेत सुखम जीवेत. पण या ठिकाणी सत्य शब्द पराविद्येतून वापरला आहे. त्रिकालेपि तिष्ठती ती सत, कोणत्याही कारणाने सतचा निराश होऊ शकत नाही. नासते विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः. सत वस्तूचा कधी अभाव असू शकत नाही आणि असत वस्तूला सात्वतत्व येत नाही, भाव येत नाही. म्हणून जी वस्तू दिसते ती नाशच पावणारी आहे. यदृष्टम तन्नष्टम. आणि निर्मित वस्तूला वर्तमान काळामध्येच भाव आहे. निर्मितीपूर्वी त्या वस्तूची किंमत नव्हती, नाशानंतरही त्या वस्तूची किंमत नाही. हा रुमाल आहे, रुमाल तयार होण्यापूर्वी याची काही किंमत होती का? नाही. रुमाल नष्ट झाल्यानंतर याची काही किंमत राहणार आहे का? नाही. मग रुमाल असतानाच फक्त रुमालाची किंमत आहे. म्हणून वर्तमान काळामध्येच त्याला भाव आहे, बाकी काळामध्ये त्याला भाव नाहीत. हे जर एकदा आमच्या लक्षात यायला लागलं आणि या पद्धतीने जर आम्ही अभ्यास करायला लागलो, काय होईल सांगा हो थोडस. सत्तत्व आम्हाला कळायला लागेल. आणि एकदा जर सत्य आम्हाला कळलं की त्रिकालेपि तिष्ठती ती सत, तर मग आम्ही भविष्य आणि भूतकाळामध्ये असलेल्या वस्तूंना महत्व देणार नाही. आणि ज्या वस्तू नुसत्या वर्तमान काळात दिसतात पण भूत आणि भविष्यामध्ये नसतात, त्या सत्य नाही हे समजल्याने त्यांचा पाठपुरावा करणार नाही. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. सिरियल सुरू होण्याच्या आधी किंवा सिनेमा सुरू होण्याच्या आधी पडद्यावर काहीच नसतं, स्वच्छ पांढरा पडदा असतो. सिनेमा संपल्यानंतरही स्वच्छ पांढराच पडदा असतो. पण मधल्या काळामध्ये पडद्यावर जे रंगीत काहीतरी दिसतं, त्याला जो सत्य मानतो तो अपराविद्येचा अभ्यासक आहे, पराविद्येचा अभ्यासक नाही. आता तुम्ही म्हणाल सिनेमाचं उदाहरण दिलं इथपर्यंत बरोबर आहे, पण प्रत्यक्षातलं काय? जन्मापूर्वी माझा देह होता का? मरणानंतर माझा देह असेल का? मग जो देह जन्मापूर्वी नव्हता आणि मरणानंतरही नसेल, त्या देहाला जिवंतपणे काय महत्व द्यायचं? प्रागभाव आणि प्रध्वंस भाव या दोनही गोष्टी त्याला असल्यामुळे आत्मतत्व भावाभावातीत असल्यामुळे आत्मतत्वाला याचा लाग लागत नाही, नाही आणि नाही. आणि म्हणून जड होत आहे का? सत्याची व्याख्या इंद्रियांना जे कळतं ते सत्य अशी होऊ शकत नाही. डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे ते सत्य नाही असं नाही म्हणताय.
उदाहरणार्थ आपल्याला कोणी चिमटा घेतला ना आपल्याला वेदना झाली. आता वेदना झाली हे डोळ्यांनी दिसताय का हो? नाही दिसत आहे. म्हणजे वेदना असत्य म्हणायचं का मग? नाही. म्हणून जे डोळ्यांनी किंवा इंद्रियांनी दिसत नाही ते असत्य आहे असं म्हणणं म्हणजे सत्य हे इंद्रिय गोचर झालं असा होईल. पण असा त्याचा अर्थ करता येत नाही. म्हणून साधकांनी काय केलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे. काय समजून घेतलं पाहिजे? की रज्जू सत्य आहे. जड जात आहे का? थांबायचंय का आज? नाही काका, ठीक आहे. नाही काका, समजतंय. रज्जू सत्य आहे आणि सर्प अनृत आहे, म्हणजे असत्य आहे, म्हणजे अध्यस्त आहे. कल्पना करण्यासाठी बुद्धी ही काम करते, म्हणून कल्पना कल्पित आहे, बुद्धी कल्पित आहे आणि तो बुद्धीचं अधिष्ठान आहे. यो बुद्धे परत असतो सहा. सत्या व्यतिरिक्त जे काही सांगितलं आहे ते सगळं अपराविद्येचे विषय आहेत आणि आम्हाला पराविद्येचे विषय पाहिजे आहेत. म्हणून तद एतत् सत्यम हा विषय या ठिकाणी आपला सुरू आहे. आपण म्हटलं होतं हा घट खरा आहे, अशी आपली बोलण्याची भाषा. हा घट खरा आहे. आता घट खरा आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो आहे त्यावेळेला मी घट पाहिला आहे, पाहणारा मी खरा, दिसणारा घटही खरा, अशी आपली मनोभूमिका तयार झालेली आहे. अशी भूमिका तयार झाल्यामुळे मी घट आणि घटाचं दृश्य या त्रिपुटीला आम्ही सत्य मानलं. गाढ झोपेमध्ये घटही नसतो, मीही नसतो आणि घटाचं दृश्य पण नसतं, म्हणून मग घट सत्य नाही या निर्णयावर श्रुती आलेली आहे. मग ते म्हणतात मग काय करायचं? एक गोष्ट याच्यातून लक्षात ठेवायची की अध्यास हा नेहमी तात्कालिक सत्य वाटत असतो, पण त्यानंतर मात्र तो असत्य म्हणजे असत्यच असतो. 100% लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून एतत् तत् एतत् सत्यम याच्यामध्ये हा घट सत्य आहे, मग हे ब्रह्म सत्य आहे असा ब्रह्माचा अनुभव घटासारखा येईल का? उत्तर नाही असं आहे. मग सत्याचं ज्ञान तुम्ही घेणार कसं? आणि जर सत्याचं ज्ञान घेता येत नसेल तर सत्याला सत्य तरी का म्हणावं असा प्रश्न विचारला जातो. म्हणून ज्ञान हे सत्स्वरूप आहे की असत स्वरूप आहे? सत्य हे प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे? मग आता याचं उत्तर आहे सत्य हे परोक्ष रूपाने आहे. म्हणजे हा घट आहे म्हणजे मी घटापासून वेगळं आहे, पण एतत् सत्यम याच्यामध्ये मीच सत्यरूप आहे हा सत्यत्वाचा अनुभव आहे. हे सत्य आहे असा सत्याचा अनुभव येत नाही, मीच सत्यरूप आहे असा अनुभव येतो. आणि जे सत असतं ते चित असतं, तेच आनंद असतं. म्हणून मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे आणि मीच आनंद रूप आहे असा अनुभव येतो. सत, चिद आणि आनंद हे एकमेकांपासून वेगळे नाहीत आणि असत सुद्धा नाही. म्हणून सत्स्वरूपाचा म्हणजे आत्म्याचा भेद रूपाने अनुभव येत नाही. आत्म्याचा अभेद रूपाने अनुभव येतो. आणि म्हणून आत्मा समजणं जास्त सोपं आहे, भेदानी ते प्राप्त होणं जास्त कठीण आहे. अभेदानी कोणती गोष्ट कळणं जास्त सोपं आहे. म्हणून मी आत्मा आहे, आत्मा अभेद रूपाने आहे हे सहज समजतं. या पद्धतीने आत्मा समजणं सोपं आहे, पण तो आत्मा मी आहे हे कळणं जास्त अवघड आहे. म्हणून श्री गुरूंकडे जावं लागतं. आत्मा सर्वत्र व्याप्त आहे हे समजणं सोपं आहे, पण तो आत्मा मी आहे हे समजायला श्री गुरूंची गरज असते.
नाही तर आत्मा सर्वत्र व्याप्त आहे सगळे जण म्हणतात, राजकीय लोक सुद्धा म्हणतात. सिनेमामध्ये तर डायलॉग असतात, पुलिस ने उसको पकड़ के ले गए तो मेरी आत्मा दुख भरी हो गई. तर आत्म्याला कधी दुःख होत असतं का? परंतु या सगळ्या बोलण्याच्या प्रगत असतात आणि हे पंडित लोक असतात, ते असंच बोलत असतात सगळे. हो, मेरी आत्मा को पीडा हो गई. आत्म्याला कशी पीडा होईल? त्याला पीडा होऊच शकत नाही. बाह्य परिस्थितीचा बदल, प्रसंगाचा बदल हे शास्त्र शिकवण्याचा उद्देश नाही. तेच विश्व आहे, तोच प्रसंग आहे, तीच व्यक्ती आहे, त्याच घडामोडी आहेत, पण त्यात बदल होत नाही. बदल अंतरंगाच्या दृष्टीमध्ये होतो. याला ज्ञानदृष्टी असं म्हणतात. एकदा ज्ञानदृष्टी तयार झाली की मग सर्व व्याप्त आत्मा आहे हे ज्याला कळलं, त्याला तो आत्मा मी आहे हे कळेल. आणि विशेषत्वाने आत्मा कळून घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष श्री गुरूंच्या सहवासात जाण्याची गरज आहे. गुरु लाभण्याची गरज आहे. ना आम्हाला मिळेल बा, ते येतील आपल्याकडे, इतकं आपण स्वतःला समजून घेण्याचं कारण नाही. आपली इच्छा आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे. गुरूंपाशी आपली इच्छा आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे. नाहीतर मग शब्दांनी आत्मा कळलेला असतो, अनुभवामध्ये आत्मतत्व आम्हाला कळत नाही. ज्ञान हे पुस्तकी ज्ञान असता कामा नये. अशोचानन्व शोचत्व नानुशोचंती पंडिता. म्हणून पंडिताला शोक नाही करता येत, आणि त्यांनी शोक केला तर तो पंडित नाही ठरत. मला जर दुःख होत असेल तर आम्हाला हे समजलेलं नाही. कोरडं झालं. कोरडं अभ्यास कसा झाला? अत्यंत कोरडा अभ्यास झाला. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो. सुख आणि दुःख दोन्ही ठिकाणी आम्हाला समान राहता आलं पाहिजे. नाही तर मग नुसते श्लोक म्हणायचे गीतेचे, दुःखेश्वर उद्विग्न मनाहा सुखेशु विगत स्पृहा वीत राग भय क्रोधा. मग ते स्थित प्रज्ञाचं लक्षण आहे. आम्ही मात्र त्याच्यापासून वेगळे, असं म्हणून चालेल का हो? मी अनुद्विग्न असलो पाहिजे, माझी उद्विग्नता नाहीशी झाली पाहिजे. आणि म्हणून अध्यारोप अपवादाभ्याम गुरु शिष्यम उपदिशती. हा संसार अध्यास आहे, आत्मा अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान हे कायम असतं, ते सत्य स्वरूप असतं. अध्यास हा तात्कालिक असतो आणि अध्यस्त हे नेहमी अधिष्ठान रूप असतं. हे ज्याला कळलं तो या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागरती भूतानी सा निशा पश्चतो म्हणे. ज्ञानाची अनुभूती ते होऊनच घ्यायची असते. ज्ञानाची अनुभूती ते होऊनच घ्यायची असते. एकदा ते होऊन ज्ञानाची अनुभूती घेतली की मग आम्हाला ज्ञान बरोबर कळतं, नाही तर कळत नाही. देव पहाया गेलो, देवची होऊन ठेलो. तू का म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. आता याच्या अनुषंगी अग्नी आणि ठिणग्या असा दृष्टांत दिलेला आहे. या दृष्टांताला अगदी बारकाईने आणि सखोल पद्धतीने पाहायचंय. मला वाटतं तेवढं उद्या सकाळी घेऊ. जरा थोडासा वेळ दिला पाहिजे बुद्धी सेटल व्हायला. तो आजचा देऊ आणि उद्या सकाळी पुढचा हा दृष्टांत घेऊ आणि पुढचा मंत्र पण घेऊ. राम कृष्ण हरी.